हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्टची जी पोझिशन आहे क्लर्क 2025-26 ची जी वॅकन्सी आहे त्यासाठी आपण आज जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेसचा जी के महाराष्ट्र रिलेटेड जो आहे तो टॉपिक सेकंड स्टार्ट करत आहे, जो आहे फाउंडेशन ऑफ मराठा एम्पायर. याची आपण इथे काय करणार आहे, एमसीक्यू स्टार्ट. ठीक आहे. तसंच ही सिरीज जी आहे ती आपण स्टार्ट केलेली आहे लास्ट लेक्चर पासून, आणि ही सिरीज जी आहे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तुमचा सपोर्ट असला तेव्हाच आपण ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करू शकणार. तसंच बघा, जनरल नॉलेज मीन्स जनरल अवेअरनेस प्लस बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीज रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीचे एमसीक्यू सुद्धा अवेलेबल आहे. पीडीएफ आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. फक्त बॉम्बे हायकोर्टसाठीच ही पीडीएफ आपण इथे बनवलेली आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. हिंदी आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे फाउंडेशन ऑफ मराठा एम्पायरचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द कन्सेप्ट ऑफ स्वराज्य ड्युरिंग द फाउंडेशन फेज प्रायमरी मिंट. स्थापनेच्या टप्प्यात स्वराज्य या संकल्पनेचा मुख्य अर्थ कोणता होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हिंदू रिलिजियस स्टेट, सेकंड फ्रीडम फ्रॉम मुघल रूल, थर्ड सेल्फ रूल अंडर इंडिजिनियस ऑथॉरिटी, अँड फोर्थ रेस्टोरेशन ऑफ एन्शियंट पॉलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल्फ रूल अंडर इंडिजिनियस ऑथॉरिटी, स्थानिक सत्तेखाली स्वशासन. बिकॉज स्वराज्य एम्फसाइज पॉलिटिकल सेल्फ गव्हर्नन्स, not religious exclusivity. Okay. Next, second, the capture of Toran, ठीक है, 1646 is considered foundational mainly because it. तोरणा किल्ल्याचा, ठीक आहे, 1646 जिंक हा पायाभूत मानला जातो कारण तो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हाइडेड नॅव्हल एक्सेस, सेकंड एस्टॅब्लिश लेजिमिटी अमॉंग लोकल देशमुख, थर्ड ब्रोक द आदिलशाही रेव्हेन्यू सिस्टम, अँड फोर्थ इनिशिएटेड मुघल कॉन्फ्लिक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एस्टॅब्लिश लेजिमेटेसी अमॉंग लोकल देशमुख, स्थानिक देशमुखांमध्ये वैधता निर्माण केली. बिकॉज तोरणा कॅप्चर गेन शिवाजी रिकॉग्नायझेशन अँड लॉयल्टी ऑफ लोकल इलाइट्स क्लोरिकल फॉर एम्पायर बिल्डिंग. नेक्स्ट, थर्ड which revenue practice most clearly shows शिवाजी महाराज break from existing Deccan system. कोणती महसूल पद्धत शिवाजी महाराजांचा दख्खन मधील जुनी व्यवस्था तोडण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कलेक्शन थ्रू जमीनदार्स, सेकंड मिलिटरी जहागीर्स, थर्ड डायरेक्ट असेसमेंट अँड कलेक्शन, अँड फोर्थ ग्रांटिंग टॅक्स एक्झेम्पशन टू नोबल्स. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डायरेक्ट असेसमेंट अँड कलेक्शन, थेट मोजणी व थेट वसूल. बिकॉज शिवाजी रिड्यूस इंटरमिडिएटरी पॉवर बाय डायरेक्ट स्टेट रेव्हेन्यू कलेक्शन. नेक्स्ट, फोर्थ विच डॉक्युमेंट बेस्ट रिप्रेझेंट शिवाजी महाराज असर्शन ऑफ सोवरेन किंगशिप बिफोर कॉर्नेशन. ठीक आहे. राज्याभिषेकापूर्वी सार्वभौम राजसत्ता दर्शवणारे कोणते प्रतीक सर्वात महत्वाचे होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ट्रिटी ऑफ पोरबंदर, सेकंड रॉयल सील, थर्ड आस्था प्रधान मंडल, अँड फोर्थ सभासद भाकर. ठीक आहे, बकार. तो करेक्ट आन्सर इथे सेकंड रॉयल सील, राजमुद्रा. ठीक आहे. द राजमुद्रा सिंबलाइज इंडिपेंडेंट सॉव्हरेनिटी प्रायर टू फॉर्मल कॉर्नेशन. ओके. नेक्स्ट, फिफ्थ which factor most differentiates शिवाजी महाराज early conquest from earlier Deccan rebellion. शिवाजी महाराजांच्या प्रारंभीच्या जिंकणांना पूर्वीच्या दख्खनमधील बंडापासून सर्वाधिक वेगळे करणारा घटक कोणता होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट यूज ऑफ कॅव्हलरी ओव्हर इन्फॅन्ट्री, सेकंड रिलिजियस मोटिवेशन, थर्ड परमनंट टेरिटोरियल ऍडमिनिस्ट्रेशन, अँड फोर्थ सपोर्ट फ्रॉम मुघल सभादार्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड परमनंट टेरिटोरियल ऍडमिनिस्ट्रेशन, कायमस्वरूपी प्रादेशिक प्रशासन. बिकॉज अनलाइक अर्लियर रिबेलियन्स शिवाजी फोकस ऑन लास्टिंग टेरिटोरियल कंट्रोल विथ ऍडमिनिस्ट्रेशन, नॉट टेम्पररी रेट्स. नेक्स्ट, सिक्स्थ which military innovation helped convert hill fort into instrument of empire.
डोंगरी किल्ल्यांना साम्राज्य उभारणीची साधने बनवणारी कोणती लष्करी नवकल्पना होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हेवी आर्टिलरी, सेकंड नॅव्हल फ्लीट, थर्ड युरोपियन मर्सेनरीज अँड फोर्थ ग्रुलिला टॅक्टिक्स प्लस फोर्ट नेटवर्क. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ गेनेरिला टॅक्टिक्स प्लस फोर्ट नेटवर्क. गनिमी कावा ओके आणि किल्ल्यांचे जाळे बिकॉज फोर्ट फंक्शन ॲज अ स्ट्रॅटेजिक नोट्स in mobile warfare system. Next question, 7th. Which event transformed Shivaji Maharaj into a Deccan power? कोणत्या घटनेमुळे शिवाजी महाराज प्रादेशिक नेता न राहता दख्खनातील शक्ती ठरले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉर्नेशन 1674, देन थ्रेटी ऑफ पुरंदर, किलिंग ऑफ अफजल खान अँड सॅक ऑफ सुरत. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सॅक ऑफ सुरत, सुरतेची लूट बिकॉज सुरत डेमॉन्स्ट्रेट इकॉनॉमिक अँड मिलिटरी कॅपेबिलिटी अगेन्स्ट इम्पेरियल इंटरेस्ट. नेक्स्ट 8. वाय वॉज एस्टॅब्लिशमेंट ऑफ नेव्ही सिग्निफिकंट? नौदल उभारणीचा स्थापनेचा हिशेब महत्व का होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंट्रोल ओव्हर पिलिग्रिम रूट, सेकंड प्रोटेक्ट फ्रॉम पोर्तुगीज अँड सिद्धीज, थर्ड सपोर्ट मुघल कॅम्पेन्स अँड फोर्थ एक्सपान्शन इनटू श्रीलंका. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोटेक्शन फ्रॉम पोर्तुगीज अँड सिद्धीज, पोर्तुगीज व सिद्धीज पासून संरक्षण बिकॉज नेव्ही सेक्युअर्ड द कोकण कोस्ट अगेन्स्ट फॉरेन अँड रिजनल थ्रेट्स. नेक्स्ट 9th. विच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल डिस्टिंग्विश मराठा रूल फ्रॉम मुघल रूल? मुघल प्रशासनापेक्षा मराठा प्रशासन वेगळे ठरवणारे तत्व कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रलाइज मोनोक्रेसी, सेकंड मन सबदारी सिस्टीम, थर्ड अकाउंटेबिलिटी ऑफ ऑफिशियल अँड फोर्थ पर्शियन लँग्वेज. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड. ठीक आहे अकाउंटेबिलिटी ऑफ ऑफिशियल्स, अधिकाऱ्यांची जबाबदारी बिकॉज शिवाजी एम्पसाइज स्ट्रिक्ट अकाउंटेबिलिटी अँड ऑडिट ऑफ ऑफिशियल्स. तसंच बघा कम्प्युटर अवेअरनेसची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ आहे, त्याच्यामध्ये 13 चॅप्टर्स शॉर्ट नोट्स आणि 1300 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे एक्झामसाठी. नेक्स्ट 10th. द कॉर्नेशन ऑफ 1674 वॉज मेनली नेसेसरी टू? 1674 मधील राज्याभिषेक प्रामुख्याने कशासाठी आवश्यक होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिझॉल्व क्षत्रिय लेजिमेसी, थर्ड गेन मुघल रिकॉग्निशन, थर्ड सॅटिस्फाय ब्राह्मणिकल ऑर्थोडॉलॉजी अँड फोर्थ इम्प्रेस युरोपियन्स. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिझॉल्व क्षत्रिय लेजिमेसी. ठीक आहे क्षत्रिय वैधतेचा प्रश्न बिकॉज कॉर्नेशन रिझॉल्व लेजिमेसी इश्यू रिगार्डिंग रॉयल स्टेटस. नेक्स्ट 11th. विच सोर्स गिव्स द मोस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल? स्थापनेच्या टप्प्यातील प्रशासनाची सर्वाधिक माहिती कोणत्या स्रोतामध्ये आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पर्शियन फॉर्मनस, सेकंड सभासद भाकर, सेकंड युरोपियन ट्रॅव्हलॉग अँड फोर्थ मुघल क्रोनॉलॉजी. The correct answer is second Sabhasad Bhakar because it provide detailed insight into early Maratha administration. Next 12th. Which policy integrated diverse social group into the Maratha state? कोणत्या धोरणामुळे विविध सामाजिक गट मराठा राज्यात एकत्र आले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रिक्ट कास्ट हायरार्ची, सेकंड रिलिजियस कन्वर्शन, थर्ड मेरिट बेस्ड रिक्रुटमेंट अँड फोर्थ एक्सक्लुझिव्ह मराठा नोबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मेरिट बेस्ड रिक्रुटमेंट, गुणवत्तेवर आधारित भरती बिकॉज ओपन रिक्रुटमेंट स्ट्रेंथन कोहेन्शन अँड लॉयल्टी. Next third, the treaty of Purandar in 1665 indirectly helped by? पुरंदरच्या तहाने 1665 अप्रत्यक्षपणे कशी मदत केली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंडिंग मुघल हॉस्टिलिटी, सेकंड टाइम फॉर कन्सॉलिडेशन, थर्ड ग्रांटिंग नेव्हल राइट्स अँड फोर्थ सेक्युरिंग अलायन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइम फॉर कन्सॉलिडेशन, प्रशासकीय बळकटीस वेळ बिकॉज टेम्पररी सेटबॅक अलाव इंटरनल स्ट्रेथनिंग. नेक्स्ट 14. शिवाजी महाराज ॲटिट्यूड टुवर्ड्स रिलिजन वॉज? धर्माबाबत शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन कोणता होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट कंट्रोल रिलिजन, सेकंड हिंदू एक्सक्लुझिव्हिटी, थर्ड टॉलरन्स विथ प्रोटेक्शन अँड फोर्थ रिजेक्शन ऑफ रिलिजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टॉलरन्स विथ प्रोटेक्शन, धार्मिक सहिष्णुता बिकॉज शिवाजी फॉलोड टॉलरन्स विथ द फर्म लॉ अँड ऑर्डर. नेक्स्ट 15.
विच कॉम्बिनेशन बेस्ट एक्सक्लेम मराठा सक्सेस? मराठा साम्राज्याच्या यशाचे सर्वोत्तम स्पष्टीकरण कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलिजियस झील प्लस अलायन्स, सेकंड जनरेला वेलफेअर प्लस ऍडमिनिस्ट्रेशन, थर्ड नॅव्हल पॉवर प्लस युरोपियन टेक अँड फोर्थ इकॉनॉमी प्लस मुघल डिक्लाइन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड. ठीक आहे, ग्रॅनेलिला वेलफेअर प्लस ऍडमिनिस्ट्रेशन, गनिमी कावा प्लस प्रशासन, बिकॉज मिलिटरी फ्लेक्सिबिलिटी कंबाईन विथ स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेशन एन्श्योर ड्युरेबिलिटी. ओके, तसंच बघा अर्थमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.